अच्छा, पॉसिबल असेल तर बघा कॅमेरा ऑन करून. चला, गुड मॉर्निंग. मैम, जी मैम. ये गनौर स्कूल से पूछेगा कि कौन से मीडियम के है। अगर मराठी मीडियम है तो दूसरे लिंक पे भेज दीजिए इनको। हाँ, बट वो कॅमेरा ही बी ऑफ आहे और माइक भी म्यूट आहे. गेनोर स्कूलचे स्टुडंट्स किंवा कोऑर्डिनेटर्स कोणीतरी अनम्यूट करून बोलेल का? अच्छा, ठीक आहे, काही हरकत नाही. चला, आपण क्लास चालू करूयात. लास्ट क्लासमध्ये आपण काय पाहिलेलं आठवते? लास्ट क्लासमध्ये आपण इलेक्ट्रिसिटी कशी फ्लो होते ते बघितलेलं होतं, राईट? आपण पाहिलेलं होतं की गुड कंडक्टर्स का आहेत आणि जे बॅड कंडक्टर्स आहेत ते बॅड कंडक्टर्स का आहेत हे आपण पाहिलेलं होतं, राईट? आणि तुम्हाला मी होमवर्क देते. हा तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला स्वतःहून थोडंसं रिसर्च करायचंय की असं काय आहे सेल किंवा बॅटरीमध्ये. आपण हे बघितलेलं की सेल किंवा बॅटरी जोपर्यंत आपण सर्किटमध्ये कनेक्ट नाही करत तोपर्यंत इलेक्ट्रॉन्स फ्लो नाही होऊ शकत, बरोबर आहे? किंवा आपण जोपर्यंत मेन पॉवर सप्लायला नाही लावत, म्हणजे इलेक्ट्रिसिटी फ्लो होण्यासाठी सप्लायची गरज आहे, राईट? मग तो सोर्स जो असतो असो आहे तो सेल असू शकतो, बॅटरी असू शकते, आपलं मेन लाईन असू शकते, राईट? तर मग त्याची का गरज आहे असं? किंवा सेल, स्पेशली आय एम टॉकिंग अबाउट सेल. सेलमध्ये असं काय आहे की बघा, एवढंच असतं, तो घड्याळामध्ये एवढा छोटा सेल असतो, तो लावला तर घड्याळ चालायला लागतं आणि तो सेल पण बरेच दिवस, बऱ्याच महिन्यांपर्यंत वगैरे पण चालतो. तर काय असं त्याच्या खास, त्याच्यामध्ये असं काय होतंय ज्याच्यामुळे आपण ते बघू शकतो? तर त्याचं थोडं तुम्ही रिसर्च करून या. नेक्स्ट क्लासमध्ये हवं तर त्याच्याबद्दल थोडंसं डिस्कस करू. तर आपण आपला नेक्स्ट चॅप्टर जो चालू केलेला आहे तो कोणता चॅप्टर आहे आपला? इलेक्ट्रिसिटीचा चॅप्टर आहे, राईट? इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट. तर खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. फिजिक्सचे जवळजवळ एक लास्टचा चॅप्टर जो आहे स्पेस मिशन, तो जर सोडला तर बाकी सगळे चॅप्टर्स खूप महत्वाचे आहेत आणि सगळ्या चॅप्टर्स मधून जे आहे ते खूप जास्त प्रश्न विचारले जातात. आणि फिजिक्स, केमिस्ट्री, बायोमध्ये फिजिक्स मधून आणि बायोमधून जास्त क्वेश्चन्स येतात, किंवा कारण धडे जास्त आहेत ना फिजिक्स आणि बायोचे. ठीक आहे, तर चला आता मी तुमच्या बरोबर स्क्रीन शेअर करते. दिसते तुम्हाला इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट? ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये दिलंय एनर्जी ट्रान्सफर इन इलेक्ट्रिक सर्किट. हेच एनर्जी ट्रान्सफर म्हणजे तेच एनर्जी जी फ्लो होते ती कोणत्या प्रकारची एनर्जी कोणत्यामध्ये ट्रान्सफॉर्म झालेली आहे, तेच जे मी तुम्हाला सेल बद्दल सांगितलं ते जरा मला शोधायचंय. ठीक आहे. हिटिंग इफेक्ट, इलेक्ट्रिसिटी फ्लो होताना वस्तू गरम होतात. मॅग्नेटिक इफेक्ट हे आपण डिटेलमध्ये बघणारच आहोत सगळं. तर हे 3 मेन गोष्टी आहेत ह्याच्यामध्ये. आता ह्याच्यामध्ये बघा एनर्जी ट्रान्सफर. आता इथे काय दिलेलं आहे, एक एक्सपेरिमेंट दिलेला आहे छोटासा. हे बघा, इथे दिसते तुम्हाला सर्किट बनवलेलं आहे. आणि आता ह्याच्यावरून आपण काय करणार आहोत, हे इलेक्ट्रिकल पॉवर काय असते, हीट वगैरे हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या बघणार आहोत. ठीक आहे. आता ह्यांनी ओम्स लॉ नाही दिलाय वाटतं. मी ओम्स लॉ पण शिकवणार आहे मुलांना तुम्हाला. मी ओम्स लॉ नाही दिलेलं दिसत मला, तर इथे नाही दिसत आहे. हो, डायरेक्ट हिटिंग इफेक्ट दिलेला आहे. हो, आणि डायरेक्ट मॅग्नेटिक इफेक्ट दिलेला आहे. राईट हँड थंब रूल. चला, ठीक आहे. इलेक्ट्रिक मोटर पण आहे हा तुम्हाला. गॅल्व्हनोमीटर आहे, फॅरेडेज लॉ आहेत, फ्लेमिंग्स लॉ,
जनरेटर. ठीक आहे. चॅप्टर हा बऱ्यापैकी मोठा आहे, बट होऊन जाईल आपल्याला, कारण ह्याच्यामध्ये जास्त गणित आहेत पण एवढी जास्त गणित नाही आहेत. अच्छा मुलांनो, आता ना तुम्हाला जर आठवत असेल तर ना तुम्हाला हे 9वीला असेल. हो 9वीला आहेच, ते तुम्ही गेल्या वर्षी ऑलरेडी शिकलाय. पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ रेजिस्टर्स, सिरीज कॉम्बिनेशन ऑफ रेजिस्टर्स, ओम्स लॉ. थोडंसं ते रिवाइज करूया कारण ते आपल्याला इथे लागणार आहे. ठीक आहे. आता ही जे एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन बद्दल बोलतात ते काय आहे ते मी तुम्हाला थोडं एक्सप्लेन करते. गेनर स्कूलचे स्टुडंट्स, बेटा तुम्ही सगळे इंग्लिश मीडियमचे आहात? कोणी आहे तिथे कोऑर्डिनेटर किंवा एक स्टुडंट पुढे येऊन सांगेल? तुम्ही इंग्लिश मीडियमचेच आहात ना? चला, तर आता आपण सिंपल सर्किट एक बघूयात. व्हेरी सिंपल सर्किट. चला आता बघा मी काय करते. समजा आपण ना एक बॅटरी घेतली. एक मिनिट. आणि आपण काय केलंय, ह्या ज्या बॅटरीला एक सिंपलसा एक बल्ब जोडलाय. ठीक आहे. आता बॅटरी स्विच ऑन केल्यावर तुम्हाला माहितीये हा बल्ब पेटेल. तर हे आपलं सिंपल सर्किट आहे, जे आपल्या नॉर्मली कशामध्ये असतं, टॉर्च मध्ये असतं. राईट. टॉर्च तुम्ही सगळ्यांनी वापरलेलीच असेल. तर आता ह्याच्यामध्ये काय होतंय की जसं तुम्हाला म्हटलं, ह्या बॅटरी किंवा सेलमध्ये तुम्ही जर कधी सेल संपल्यावर तोडून बघितलं असेल तर त्याच्यात असं काळा काळा चिकट चिकट पदार्थ असतो, एक असं पेन्सिल सारखा रॉड पण दिसतो आपल्याला. तर बेसिकली ते काय आहे, केमिकल आहे. ते काय आहेत, केमिकल्स आहेत. त्यांच्यामध्ये रिॲक्शन होते. आता तेच तुम्हाला फाइंड आउट करायचंय, कशी रिॲक्शन होते, नक्की काय होतंय. आणि मग ही जी बॅटरीच्या आतमध्ये जी केमिकल एनर्जी आहे, केमिकल एनर्जी आहे ती कशामध्ये कन्वर्ट होते, इलेक्ट्रिसिटी फ्लो होताना ती कन्वर्ट होते इलेक्ट्रिक एनर्जी मध्ये. राईट. केमिकल एनर्जी इज कन्वर्टेड इनटू इलेक्ट्रिक एनर्जी. ठीक आहे. आता गेल्या वर्षी बघा तुम्हाला एक चॅप्टर होता मुलांनो, वर्क अँड एनर्जी. तुम्हाला आठवतंय, तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह केलेले होते की एक पंप आहे, तर त्या पंप चालू केल्यावरती वरची जर पाण्याची टाकी असेल तर ती पाणी भरायला एवढा वेळ लागतो. तर मग फोर्स एवढा लावलाय, डिस्प्लेसमेंट एवढी झाली आहे, तर त्याच्यावरून आपण वर्क काढायला शिकलेलो होतो, डब्ल्यू. पॉवर पण काढायला शिकलेलो होतो. वर्क काय होतं, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. आणि काय समजायचो आपण असं नॉन लिव्हिंग थिंग्ससाठी, आपण काय समजतो, जेवढं वर्क डन झालंय तेवढंच ह्याचा अर्थ त्या वस्तूच्या आतमध्ये एनर्जी स्टोअर होती.
म्हणजे ऊर्जा होती, जेवढी ऊर्जा होती तिने कामामध्ये लावली आणि तिने काम केलं, म्हणजे तेवढीच ऊर्जा होती असं आपण मानून चालतो. राईट. सो वर्क अँड एनर्जी दोन्ही सेम आहेत आणि दोघांना आपण जूल मध्ये मोजतो. हे गेल्या वर्षी आपण बघितलेलं. आणि पॉवर काय होती, किती वेळामध्ये काम केलंय. जो फास्ट काम करेल ह्याचा अर्थ त्याच्याकडे जास्त पॉवर आहे. आठवते तुम्हाला, एक टाकी भरायला 1 तास लागतो, सेम तेवढ्याच मापाची टाकी भरायला, पाण्याचा टँक फिल व्हायला 1.5 तास लागतो किंवा अर्धा तास लागतो. देन कोणाची पॉवर जास्त आहे वगैरे असे वाले क्वेश्चन्स होते तुम्हाला गेल्या वर्षी 9th स्टँडर्ड मध्ये. मग इथे पण काय होतंय ना मुलांनो, आता हे सेल आणि बॅटरी काय करते, सेल आणि बॅटरी काय करते, इलेक्ट्रॉन्स, जे इलेक्ट्रॉन्स फ्री इलेक्ट्रॉन असतील, हे तांब्याची वायर जी आपण जोडली त्याच्यामध्ये, ते फ्री इलेक्ट्रॉन काय करते, हे पॉझिटिव्ह टर्मिनल हे स्वतःकडे असं खेचतोय. राईट. आता हे ब्लू कलरचे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते नेहमी बघा पॉझिटिव्ह कडे जातात. तर हा इलेक्ट्रॉनच्या फ्लोचं डायरेक्शन आणि करंटच्या फ्लोचं डायरेक्शन आहे हे आय. राईट. हे तुम्हाला गेल्या वर्षी होतं सगळं, जस्ट मी रिवाइज करवते. तर इलेक्ट्रॉनचा जो फ्लो आहे हा, म्हणजे होते काय ऍक्च्युअल मध्ये, आपण असं म्हणू शकतो की सेल किंवा बॅटरी काय करते, इलेक्ट्रॉनला पूर्ण सर्किट मधून फिरवते. जसं पाण्याचा पंप पाणी वर टाकत होता, तसं हे इलेक्ट्रॉनला पूर्ण सर्किट मधून फिरवते. याचा अर्थ आपला सेल हा बॅटरी काय करतोय, पॉवर देतोय ना, सर्किटला काम करायला पॉवर देतोय. का बरं, काही वेळेमध्ये वर्क डन होतंय. कसलं वर्क डन होतंय, हे सेल फोर्स अप्लाय करतोय, इलेक्ट्रॉन्सची डिस्प्लेसमेंट होते दिलेल्या टाइम मध्ये. राईट. आता फक्त इथे काही गोष्टी आपल्या ज्या चेंज होणार आहेत, त्या कशा चेंज होणार आहेत, इथे आपला वर्कचा फॉर्म्युला वेगळा येणार आहे थोडा. इथे F×S नाही येणार, इलेक्ट्रिक एनर्जीच्या संदर्भात येईल. राईट. गेल्या वेळी आपण जे डिस्कस केलेलं होतं ती मेकॅनिकल एनर्जी होती, म्हणजे गेल्या वर्षी. ठीक आहे. तर चला आता एक एक गोष्ट जी आहे आता आपण समजून घेणार आहोत छानपैकी. ठीक आहे. तर आता हे जे सिंपल मी आधी सर्किट बनवलेलं होतं, आता ह्या सर्किट मध्ये काय काय गोष्टी आता आपल्याला लक्षात ठेवायच्यात बघा, 1 बाय 1 त्या डिस्कस करूयात. तर सगळ्यात आधी जे मी तुम्हाला सांगितलेलं ते प्लीज तुम्ही डिटेलमध्ये तर बघाच, पण आता मला ते एक्सप्लेन करताना त्याची गरज आहे म्हणून मी तुम्हाला सांगते. सगळ्यात आधी होते काय माहितीये मुलांनो, जसं सिंपल एक्झाम्पल आहे, समजा तुमच्याकडे 2 पाण्याचे टँक आहेत, असे एकमेकांना जोडलेले आहेत. हे असे, इथे पाणी जास्त आहे आणि इथे पाणी खूप कमी आहे, आणि इथे दोघांना मधून एक कनेक्शन आहे. तिथला नळ तुम्ही चालू केला, म्हणजे एका टँक मधलं पाणी दुसऱ्या टँक मध्ये जाण्यासाठी नळ चालू केला, फक्त तो कॉक जो आहे तो ओपन केला इथला. तर काय होईल, ऑब्व्हियसली जिथे जास्त पाणी आहे तिकडून कमी पाणी आहे त्या टाकीमध्ये जाईल. कधीपर्यंत जाईल, जोपर्यंत दोन्ही टाकीमधलं पाणी काय नाही होत, समान नाही होत, तोपर्यंत जात राहील. बरोबर आहे. मग पुढे काय, आता दोघांमध्ये पाणी जात राहते समान होईपर्यंत. सेम टू सेम म्हणजे काय होतं, हायर लेवल पासून पाणी कुठे जाते, लोअर लेवल कडे जाते. राईट. हे सगळं कॉमन सेन्स आहे, हा असंच होतं. तर आता इथे पण काय होतं माहितीये, ज्यावेळी ना हे पॉझिटिव्ह टर्मिनल आणि निगेटिव्ह टर्मिनल बनलाय, याचा अर्थ काय, निगेटिव्ह टर्मिनल म्हणजे आज इकडे खूप जास्त निगेटिव्ह इलेक्ट्रॉन्स आहेत, इथे इलेक्ट्रॉन्स कमी आहेत, इथे जास्त आहेत, इथे इलेक्ट्रॉन्स कमी आहेत, म्हणजे इलेक्ट्रॉनचा इम्बॅलन्स क्रिएट झालाय. म्हणूनच ज्यावेळी ज्या क्षणाला आपण ते हे निगेटिव्ह टर्मिनल, बॅटरीचा निगेटिव्ह टर्मिनल इलेक्ट्रॉन, पॉझिटिव्ह टर्मिनल, ह्याच्या मधून आपण ज्यावेळी रस्ता बनवतो, जसं इथे काय केलेलं आपण, इथे दोघांमध्ये पाईप जोडलेला, तसं इथे रस्ता बनवला आपण. त्या क्षणी इलेक्ट्रॉन मग काय होणार, जिथे जास्त इलेक्ट्रॉन आहेत तिकडून ते कमी इलेक्ट्रॉनच्या टर्मिनलकडे व्हायला लागतात. म्हणून हे जे मगाशी मी दाखवलेलं हे इलेक्ट्रॉन असे जे आहेत ते वायर मधून व्हायला लागतात. तर ऍक्च्युअल मध्ये ना मुलांना, आपण इथे बल्ब जरी नाही लावला, नुसती वायर लावली, स्विच पण नाही लावला, तरी सुद्धा इलेक्ट्रॉन वाहतील. नुसती एक वायर जोडली तर, का, आपण त्या इलेक्ट्रॉनला जाण्यासाठी रस्ता बनवून दिला. राईट. हे इलेक्ट्रॉन जे आहेत ते असे
जायला लागतील. आणि बल्ब मधून होते काय, नुसते इलेक्ट्रॉन बल्बच्या वायरच्या मध्ये बघा वायर असते, त्या वायर मधून जायला सुरुवात करतात. ती वायर गरम होते आणि ती गरम वायर मग काय करते, लाईटला फेकायला, गरम होऊन ती चमकायला लागते आणि तीच आपण लाईट सारखी बघतो वायर. ठीक आहे. तर असा करंट फ्लो होतोय. तर आता काय होतं, इथे लेवलचा बघा एक डिफरन्स क्रिएट झालेला होता. आता एक एक नीटची गोष्ट तुम्हाला बघायची. हा जो लेवलचा डिफरन्स झालेला होता, इलेक्ट्रॉनच्या लेवलचा जो डिफरन्स, इलेक्ट्रॉन्स म्हणजेच काय आहे, आपला इलेक्ट्रिक चार्ज येतो, राईट. इलेक्ट्रिक चार्ज आहे, पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असतो. इलेक्ट्रॉन इथे निगेटिव्ह आहे. इलेक्ट्रिक चार्जला आपण क्यू ने डिनोट करतो. ठीक आहे. आणि क्यू जसं की आपण मास एम ने डिनोट करतो, तसं इलेक्ट्रिक चार्ज क्यू ने डिनोट करतो. मास जसं आपण किलोग्राम मध्ये मोजतो, तसे ह्याला आपण कुलम मध्ये मोजतो. इझी. हे होतं गेल्या वर्षी. त्याच्यानंतर हा जो पोटेन्शियलचा डिफरन्स क्रिएट झालाय, पोटेन्शियल म्हणजे काय, क्षमता. किती क्षमता येत असेल किंवा बॅटरीमध्ये इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करायची, मग त्याला आपण म्हणतो पोटेन्शियल डिफरन्स. पोटेन्शियल डिफरन्स, राईट. ह्याला आपण व्ही ने डिनोट करतो. आणि कशाने मोजतो ह्याला आपण, व्होल्ट मध्ये. आपण म्हणतो ना किती व्होल्टचा बल्ब आहे वगैरे, असं म्हणतो, राईट. त्याच्यानंतर नंतर आहे आपला, आता हे पोटेन्शियल डिफरन्सची डेफिनेशन बघा, तुम्हाला गेल्या वर्षी होते. ह्याच्यामध्ये दिली का, एक मिनिट, तुमच्या पुस्तकामध्ये इथे दिली का बघू द्या. मला नसेल, कारण ही गेल्या वर्षी होते. हो, इथे नाही दिलेली आहे. वर्षी होती ना, गेल्या वर्षीच्या पुस्तकातून तुम्हाला ती डेफिनेशन रिवाइज करावी लागेल. पाठ नसेल तर पाठ पण करावी लागेल, कारण जरी ती गेल्या वर्षी असली तरी ह्या वर्षी ती लागणार आहे. आणि त्याच्यावर क्वेश्चन्स पण विचारू शकतात एक्झाम मध्ये. पोटेन्शियल डिफरन्स नंतर आहे आपला इलेक्ट्रिक करंट. जसं पाणी वाहतं मुलांनो, एका पाईप मधून किती वेळात किती पाणी बाहेर येते, राईट. तसंच इथे इलेक्ट्रिक करंट आहे. वायर मधून एका सेकंदात किती इलेक्ट्रॉन वाहतात आहेत, म्हणून ह्याला आपण आय ने डिनोट करतो. आणि म्हणून मग आपलं युनिट काय आहे याचं, अँपियर, सायंटिस्टच्या नावावरून. मग आपलं सूत्र काय होतं आठवते तुम्हाला, क्यू अपॉन टी, दिलेल्या वेळेमध्ये किती चार्ज वाहतोय. आणि इथे क्यू माहितीये मुलांनो काय असतं, क्यू इज एनई. एनई म्हणजे काय, टोटल किती इलेक्ट्रॉन आहेत. क्यू आपला हा टोटल चार्ज आहे, इलेक्ट्रॉन नाही आहेत. एका इलेक्ट्रॉन वरती निगेटिव्ह चार्ज असतो ना, राईट. आणि तो चार्ज किती असतो, जो चार्ज जो आपण मोजला, किती भार आहे, तो निगेटिव्ह भार आहे, ठीक आहे, पण किती भार आहे, 1 आहे, 2 आहे, 10 आहे. तर तुम्हाला माहिती असेल की ई ची पण आपल्याकडे एक व्हॅल्यू असते. काय व्हॅल्यू असते ई ची, 1.6 इंटू 10⁻⁻18 कुलम. तर ह्याच्यावरून पण आपण गणित जे आहे ती सोडवणार आहोत, डोंट वरी. तर हे सगळ्या ज्या आहेत त्या बेसिक कन्सेप्ट आहेत, ज्या तुम्हाला गेल्या वर्षी होत्या. इलेक्ट्रिक चार्ज काय असतो, पोटेन्शियल डिफरन्स काय असतं, इलेक्ट्रिक करंट काय असतो. आता मुलांनो, जसं की तो जो पंप होता तो पाणी वर चढवायचं काम करतोय, तसं इथे आपल्या जो बॅटरी आहे ती एका चार्जला किंवा एका चार्जला जर आपण घेतलं इलेक्ट्रॉनला, तर ती ह्या सर्किट मधून पूर्ण फिरवायचं काम करते, राईट. इथं म्हणून पण इथे पण वर्क होतंय. आणि आपलं ह्याचं काय सूत्र आहे, जसं मग तिथे काय होतं, डब्ल्यू इज इक्वल टू एफ एस, राईट. फोर्स किती लावते आणि डिस्प्लेसमेंट किती होते. तर इथे आपण काय घेतोय, एफ च्या ऐवजी इथे व्ही घेतोय. व्ही काय आहे, आपला पोटेन्शियल डिफरन्स. आणि क्यू काय आहे, टोटल चार्ज जो फिरतोय, किती पोटेन्शियल डिफरन्स लावते ज्याच्यामुळे किती चार्ज फिरतोय, त्या संदर्भात आता आपण इथे काय करतोय, हे वर्क डन मोजतोय. इझी. ठीक आहे. तर आता वर्क होतंय, आता वर्क आहे म्हटल्यावरती पॉवर पण असणार आहे. आता बघा इथे जे मी वर्क डन लिहिलंय, हा जे सूत्र लिहिलेलं आहे, हे तुम्हाला गेल्या वर्षी होतं. ठीक आहे. तर चला आता आपण आज इलेक्ट्रिक पॉवरचं हे काढणार आहे, एक सूत्र काढणार आहे. तर इलेक्ट्रिक पॉवर इज व्हेरी सिम्पल. नीट बघा, आता मी तुम्हाला तुमची जी बुक मध्ये जी डायग्राम दिलेली आहे ना मुलांनो,
त्याच्यावरूनच हे एक्सप्लेन करते. थांबा जरा, ते बुक मधली डायग्राम घेते. दिसते तुम्हाला हे सर्किट? हेच दिले तुमच्या बुक मध्ये. आता ह्यांनी केलंय काय सर्किटला समजून घेऊयात आपण. सिंपल आहे, मी मगाशी बनवलेलं तसंच आहे. थोडस फक्त यांनी अजून एक्स्ट्राची वस्तू लावलेत. ही आपली बॅटरी दिसते तुम्हाला. त्याच्यानंतर किती करंट फ्लो होतोय त्याच्यासाठी हे काय आहे, ॲमीटर. गेल्या वर्षी तुम्हाला शिकवलं असेल ॲमीटर काय असतं. करंट किती वाहतोय ते मोजण्यासाठी ॲमीटर असतं. आणि एक रेजिस्टर घेतलेला आहे इथे. रेजिस्टर पण काय होतं ते पण होतं तुम्हाला गेल्या वर्षी, आठवतंय? रोध, रेजिस्टन्स, किती विरोध करते एखादी वस्तू इलेक्ट्रिसिटी फ्लो होण्यासाठी. तर तसाच तो एक रेजिस्टर घेतलाय. रेजिस्टर काय असतं रे, नॉर्मली एक वायर असते आणि ती अशी वाली वायर असते, ती खूप जास्त गुड कंडक्टर नसते, अशी वाली वायर असते ती. साधी कॉपर वायर पण खूप साऱ्या वेळा गुंडाळली ना, रस्ता खूप मोठा बनतो ना. म्हणजे जेवढा रस्ता बनतो तेवढं इलेक्ट्रिसिटी जायला वेळ लागेल. म्हणजे आपण काय केलं, इलेक्ट्रिसिटी फास्ट जाण्यासाठी अडथळाच एक प्रकारचा निर्माण केला ना, म्हणून मग त्याला रेजिस्टन्स पण आपण म्हणतो. ठीक आहे. त्याच्यानंतर हे काय आहे, व्होल्ट मीटर आहे. व्होल्टेज मोजण्यासाठी किती किती व्होल्ट. इथे ऍक्च्युअली इथे समजा बॅटरी जरी 10 व्होल्ट लावत असली तरी इथे किती व्होल्ट भेटतंय त्याला, त्या रेजिस्टरला. आणि हे आपलं स्विच आहे. ठीक आहे. तर हे सगळे कंपोनेंट्स तुम्हाला ऑलरेडी माहिती आहेत, गेल्या वर्षी तुम्ही शिकलाय. तर आता इथे काय दिलेलं आहे ना, हे जो रेजिस्टन्स आहे, ह्या रेजिस्टन्स मध्ये किती करंट वाहतोय, ह्या रेजिस्टन्स मधूनच इलेक्ट्रॉन्सला असं फिरवण्यासाठी म्हणजे करंट फ्लो करण्यासाठी आपली ही जी बॅटरी जी आहे ती किती वर्क डन करते ते आता आपल्याला काढायचंय. तर आता कसं करणार आहे आपण, नॉर्मली आपला वर्क डनचा फॉर्म्युला काय आहे, जो जस्ट आता आपण बघितला, व्ही इंटू क्यू. आणि आता हे व्ही क्यू आपण व्ही कशामधलं मोजतोय, ह्या ए आणि बी मधलं पोटेन्शियल डिफरन्स आपण मोजतोय इथे, राईट. म्हणून ह्याला आपण व्ही ए बी लिहू शकतो. आता पॉवरचं आपलं काय सूत्र होतं, डब्ल्यू अपॉन टी. म्हणजे आता हेच वर्क डन इलेक्ट्रिक एनर्जी मध्ये कन्वर्ट होते. ई काय आहे आपली, इलेक्ट्रिक एनर्जी, राईट. तर आता P इज इक्वल टू डब्ल्यू अपॉन टी आहे. इथे आता आपल्याला काय करायचंय, हीच इलेक्ट्रिक एनर्जी, जेवढी डब्ल्यू तेवढंच ई अपॉन टी. म्हणून आपल्याला हे बीच एक नवीन सूत्र मिळते. अजून पण आहेत बरं का पीचे सूत्र. तर हे पहिलं सूत्र घेऊयात आपण, ई अपॉन टी, राईट. तर ई आपलं ऑलरेडी काय दिलेलं आहे आपण, व्ही ए बी इंटू क्यू अपॉन टी, राईट. आता इथे ह्याला व्ही ए बी ला बघा मी सेपरेट लिहिलं, व्ही ए बी म्हणजे ए बी मधला पोटेन्शियल डिफरन्स, ए बी पॉइंट्स मधला. आणि इथे क्यू अपॉन टी ह्याला मी जर सेपरेट लिहिलं तर क्यू अपॉन टी काय आहे, मगाशी लिहिलेलं आपण, आठवते ना. तर ते आहे आपलं करंटचं सूत्र. तर बघा व्ही ए बी इंटू आय हा झाला आपला अजून एक फॉर्म्युला. फर्स्ट फॉर्म्युला हा होता ई अपॉन टी, अजून एक त्याचा फॉर्म. आणि ह्याच्याच मध्ये बघा आपला ओम्स लॉ काय आहे, आठवते तुम्हाला, व्ही इज इक्वल टू आय आर आहे ना, ओम्स लॉ. तर व्हीच्याच ऐवजी जर मी परत आय आर ठेवलं आणि इथे आय, अजून एक सूत्र काय बनलं, आय स्क्वेअर आर. हा अजून एक फॉर्म्युला बनला आपला, राईट. त्याच्यानंतर ना अजून काय बनलं, अजून ह्याच्यामध्ये काय करू शकतो, ह्याला व्ही ए बी ला मी असंच ठेवलं आणि आय साठी आता मी सबस्टिट्यूट केलं.
V अपॉन R इज इक्वल टू I है ना, R ला इकडे पाठवलं मी, तर इथे काय होणार, I च्या ऐवजी VAB, V चं VAB करणार ना आपण, कारण AB मधलंच पोटेन्शियल डिफरन्स घेतो R. तर काय बनलं अजून एक फॉर्म्युला, V स्क्वेअर अपॉन R, राईट. तर बघितलं तुम्ही पॉवरचे आपले किती फॉर्म झाले, किती टोटल फॉर्म्युला आले. हा हे एक, हा दुसरा, हा तिसरा आणि हा चौथा, टोटल 4 फॉर्म्युला आले इलेक्ट्रिक पॉवर. टोटल इलेक्ट्रिक पॉवर किती वापरली जाते, ठीक आहे. म्हणून बघा पॉवर कमी जास्त होते, डिम लाईट होते, कधी कधी फ्लक्च्युएट होते, काय होते, इलेक्ट्रॉन्स तर येतातच पण वेळ कमी लागत असल्यावर बघा लाईट डिम होते, ठीक आहे. तर हीच इलेक्ट्रिक पॉवरचं सूत्र तुम्हाला तुमच्या बुक मध्ये पण दिलेलं आहे. तर इलेक्ट्रिकल पॉवर इज इक्वल टू एनर्जी अपॉन टाइम रिक्वायर्ड, आणि मग हे आपले वेगवेगळे फॉर्म आले. आता नीट बघा पुढे मुलांना, आता हीच जी इलेक्ट्रिक पॉवर आहे, आता ह्याला आपण कसं लिहितोय, ह्याच्यावरूनच आपण काय काढू शकतो माहितीये, ह्याच्यावरून आपण काढू शकतो हीट, हीट एनर्जी काढू शकतो, हीट प्रोड्युस्ड. आता तो रेजिस्टर आहे ना, रेजिस्टर आहे म्हटल्यावरती तो गरम होणारच, राईट. हिटिंग इफेक्ट बद्दल आपण बोलतोय. आता रेजिस्टर म्हणजे जास्त रोधाची वायर. आता हे रेजिस्टर जास्त असलेली उपकरणं ऑलरेडी आपण आपल्या घरामध्ये वापरतोय. बघा माणूस असा आहे ना की निसर्गामध्ये जे जे त्याला मिळतंय ना ते सगळं सगळं त्याला वापरायचंय. तर ज्यावेळी ना सुरुवातीला इलेक्ट्रिसिटीचं ज्यावेळी इन्व्हेन्शन झालं असेल, त्याने बघितलं की अरे इलेक्ट्रिसिटी व्हायला लागल्यावरती काय होतंय, वस्तू गरम होते, आणि ती थोडी का होईना गरम होतेच, त्याचं काहीच नाही करू शकत. मग त्याने विचार केला की गरम होतेच आहे तर ह्याचा आपण काय उपयोग करू शकतो. तर त्याने डोकं लावलं, गरम होतीये तर ती कशामुळे गरम होते आणि मग अजून तिला कसं गरम करायचं, म्हणून मग त्याने जास्त रेजिस्टन्स वाढवला. सिंपल येणार आहे बघा, वायर तर तुम्ही छोटा तुकडा घेतला की तो तेवढाच पोर्शन वायरचा गरम होईल, पण तीच वायर खूप गुंडाळली 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 तर त्या गुंडाळलेल्या पूर्ण पोर्शन मधून करंट जाताना पूर्ण ती गुंडाळलेली वायर जास्त गरम होईल, त्यालाच आपण कॉईल असं म्हणतो. तर ही कॉईल त्याने घेतली, ही रेजिस्टन्स म्हणून, आणि हीच कॉईल मग कशामध्ये असते, आपल्या घरामध्ये जी इस्त्री आहे, प्रेस ज्याने आपण कपडे प्रेस करतो, त्याच्यानंतर ना आपला हीटर आहे, गीझर आहे, हे जे पण गरम होणारे सगळे उपकरण आहेत ना आपल्या घरामध्ये, सगळ्यांमध्ये मग ही कन्सेप्ट वापरण्यात आली. त्यालाच आपण म्हणतो ऍप्लिकेशन्स ऑफ हीटिंग इफेक्ट. म्हणजे हीटिंग इफेक्टचा दैनंदिन जीवनामध्ये आपण काय उपयोग करून घेतोय, राईट. आता मग हीच जी हीट जनरेट होते ना, तीच हीट किती होते जनरेट, तेच आपण मोजणार आहे हे वाला फॉर्म्युला यूज करून. आता बघा, जी आपली एनर्जी आहे, केमिकल एनर्जी इलेक्ट्रिक एनर्जी मध्ये कन्वर्ट झालेली, राईट. पण आता ऑब्व्हियसली घरामध्ये आपण ज्यावेळी इस्त्री वगैरे सारखी उपकरणं वापरतोय तर त्याला बॅटरी नाही वापरत, आपण सेल नाही वापरत, त्याला जास्त सप्लाय पाहिजे म्हणून आपण डायरेक्ट मेन स्विचला लावतो, राईट. तर मग ती जी एनर्जी, इलेक्ट्रिक एनर्जी जी आता आपण वापरतोय, तीच इलेक्ट्रिक एनर्जी आता ह्या हिटिंग अप्लायन्सेस म्हणजे गरम होणारी जी उपकरणे आहेत आपल्या घरामध्ये, त्याच्यामध्ये काय होते, ती इलेक्ट्रिक एनर्जी हीट एनर्जी मध्ये कन्वर्ट होते. आता ऑब्व्हियसली सगळीच्या सगळी नाही कन्वर्ट होत. नेहमी मुलांना लक्षात ठेवा, एनर्जी एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये कन्वर्ट होताना काही एनर्जी वाया जात असते, कारण ती दुसऱ्याच कुठल्या तरी फॉर्म मध्ये कन्वर्ट होते जे आपल्याला नको असते. उदाहरणासाठी आता फॅन चालू केला आपण, राईट. तर फॅन चालू केल्यावर बघा तिथे काय होतंय, कुठल्या एनर्जीचं कन्व्हर्जन कशात होतंय सांगा बरं, इलेक्ट्रिक एनर्जी. आणि फॅन फिरायला लागला ना तर फॅन मध्ये काय फिरते, मोटार. तर तुम्ही विंड एनर्जी नका म्हणू, हवेमध्ये नाही कन्वर्ट होत. इलेक्ट्रिक एनर्जी इज कन्वर्टेड इनटू मेकॅनिकल एनर्जी, आणि ते फॅनचे ब्लेड्स फास्ट फिरत असल्यामुळे फॅनच्या ब्लेडच्या जवळची जी हवा आहे ती आपल्याकडे फेकली जाते, राईट. तर मग आपल्याला फक्त मेकॅनिकल एनर्जी पाहिजे, पण सोबत फॅन गरम पण होतो, फॅन मधून थोडासा आवाज पण येतो. तर कन्व्हर्जन 3 फॉर्म मध्ये झालं.
एकतर मेकॅनिकल एनर्जी, हीट एनर्जी, साऊंड एनर्जी. तर हे दोन बाकीचे जे फॉर्म आहेत साऊंड आणि हीट ते आपल्याला नको होते, पण थोडे का होईना ते कन्वर्ट होतातच होतात. त्याचं आपण काही नाही करू शकत. त्याला आपण म्हणतो लॉस ऑफ एनर्जी, आपली एनर्जी वाया जाते. मग इथे पण तसंच होते. ही जी इलेक्ट्रिक एनर्जी आहे ना, ती हिटिंग अप्लायन्सेस मध्ये हीट एनर्जी मध्ये कन्वर्ट होते, पण काही प्रमाणात ती वाया जाते. पण आता आपण ते निग्लेक्ट करणारी जेवढी वाया जाते, कारण ती खूप कमी असते, त्याला नाही आपण गृहीत धरत, कन्सिडर आपण नाही करत त्याला. ठीक आहे, तर आता बघा, नीट बघा हा. आता आपण काय बघितलं की आपली ही जी पॉवर आहे, आपले पॉवरचे किती सूत्र आले? E अपॉन टी, हे पहिलं सूत्र. परत अजून दुसरं कुठलं सूत्र आलं? P इज इक्वल टू VI. आता VAB नाही लिहित बसत आहे मी. परत P इज इक्वल टू I²R. आणि अजून एक कुठलं सूत्र आलं पॉवरचं? V² अपॉन R, राईट. तर आता ही एनर्जी मी म्हंटल, मग एनर्जीला मी असं लिहू शकते, एनर्जी इज इक्वल टू PT. येस और नो मुलांना? लिहू शकते ना? ऑफकोर्स लिहू शकतो आपण. आणि हीच एनर्जी आपली हीट एनर्जी आहे, म्हणून E ला मी आता रिप्लेस कशाने केलं? H ने. हीच एनर्जी हीट एनर्जी मध्ये कन्वर्ट झाले. तर माझं सूत्र आलं H इज इक्वल टू PT. आता मग P ची सगळी फॉर्म्युला जे जे मिळालेले आपल्याला ते ठेवा. तर P च्या ऐवजी इथे जर मी VI ठेवलं तर काय भेटणार मला? VIT. परत दुसरा फॉर्म्युला हा झाला पहिला. इथे पण हे वाला ठेवला तर P च्या ऐवजी I²RT. बरोबर आहे? हे I²R आणि उरलेला T. आणि तिसरा फॉर्म्युला काय भेटेल आता मला? हे परत V² अपॉन R इंटू T. ठीक आहे. तर हे सगळे फॉर्म्युलाज तुम्हाला बाय हार्ट करायचे, ह्याच्यावरचे आपण गणित सोडवणार आहोत. ऍक्च्युली ना माझ्या वेळेला ना हे ओम्स लॉ वगैरे ना हे 10वी मध्ये होतं, पण तो धडा चांगला मग लांब मोठा व्हायचा म्हणून त्यांनी काही सिलेबस आता 9वीला टाकलेला. 9वीचं खास करून स्पेशली 8वी 9वी 10वी 6वी 7वी पण महत्वाचंच आहे, पण जास्त डिटेल मध्ये चांगल्या कन्सेप्ट 8वी पासून आहे. तर 8वी 9वी जर तुमची परफेक्ट नसेल, सायन्स मॅथ्स दोघांसाठी पण मी म्हणते, इव्हन इंग्लिश मध्ये पण ग्रामर वगैरे तर पाहिजेच ना, तोपर्यंत तुम्हाला 10वी मध्ये चांगले मार्क्स नाही मिळू शकत मुलांना. कारण पायाच पक्का नाहीये ना, आधीच समजलं नाही तुम्हाला, पुढचं कसं काय समजेल? जोपर्यंत तुम्हाला बेरीजच येत नाही 2 अधिक 2 बरोबर 4, तोपर्यंत तुम्हाला गुणाकार पण नाही येणार है ना. 2 गुणिले 2 4 कसे येतात ते पण नाही कळणार तुम्हाला. सेम तसंच आहे इथे. चला, तर आता हा जो पहिला टॉपिक आहे आपला हीट एनर्जीचा, तो कम्प्लीट झालेला आहे. ठीक आहे. आता ही जी इलेक्ट्रिकल पॉवर आहे मुलांना, ह्यांनी ना एक गोष्ट इथे दिलेली नाहीये. आता ती गोष्ट मी तुम्हाला थोडीशी एक्सप्लेन करते. पण परीक्षेमध्ये ते विचारतील की नाही माहिती नाही, पण माझ्या मते ते खूप महत्वाची आहे. आणि मे बी ती 9वी मध्ये होती म्हणून इथे थोडंसं नाही दिलंय. ती आहे आपली इलेक्ट्रिक एनर्जी मोजणं. तुमच्या सगळ्यांकडे इलेक्ट्रिसिटी तर आता हल्ली आलेलीच आहे सगळ्यांच्या घरी. मग लाईट बिल येत असेल, येतं, पण जे तुम्हाला जे लाईट बिल येतं ते बघा त्याच्यावर तुम्ही किती युनिट्स वापरलेत ते येतं. कधी ते 200 असतं, 300 असतं, कधी तुम्ही बाहेर गेलाय तर ते खूप कमी. तर आपण किती विद्युत धारा, किती इलेक्ट्रिसिटी वापरतोय ते युनिट्स मध्ये देतात है ना. ते युनिट माहिती काय आहे? इट इज कमर्शियल युनिट ऑफ मेजरिंग एनर्जी. कमर्शियल युनिट म्हणजे आपण खूप जास्त इलेक्ट्रिसिटी वापरतो ना रे मुलांनो. जूल मध्ये ती, जसं आता बघा छोटं अंतर असेल तर आपण मीटर मध्ये मोजतो, खूप मोठं अंतर असेल तर किलोमीटर मध्ये मोजतो ना. तसं आपण नॉर्मल जी आपली एनर्जी जर कमी वापरली जात असेल तर ती कशामध्ये मोजतो? जूल मध्ये. पण आपण माहितीये हजारो जूल्स वापरतो महिन्याला. म्हणून मग आपण काय करतो ना, ती जी एनर्जी ती जूल मध्ये न मोजता ती आपण माहितीये कशामध्ये मोजतो? ती आपण मोजतो किलो वॉट आवर. पॉवर
वॉट मध्ये मोजतात, किलो वॉट म्हणजे मोठी किलो मध्ये मोजले आता आपण, राईट. आवर म्हणजे तास, इथे टाइमला आपण तासामध्ये मोजतोय. म्हणजे प्रत्येक तासामध्ये तुम्ही किती एनर्जी वापरताय. मग हे जे किलो वॉट आहे, हे 1 किलो वॉट आवर, ह्यालाच 1 युनिट म्हणतात. म्हणजे आपण 1 युनिट एनर्जी वापरली, याचा अर्थ आपण एका तासामध्ये 1 किलो वॉट एनर्जी वापरली, राईट. मग हे 1 किलो वॉट एनर्जीचे किती पैसे, ते एका युनिटचे काहीतरी ना मुलांना आता हल्ली काहीतरी 7 ते 8 रुपये असतात, ते बिल वरती दिलेलं असतं. तर समजा तुम्ही 30 युनिट वापरलं, तर 30 ला 7 ने गुणूयात, राईट. मग किती आलं, 7 × 21, हे 210 हे बिल आलं. आता ह्याच्या व्यतिरिक्त हे एव्हरेज मी सांगते हा, पण ऍक्च्युली काहीतरी 3.5 का 4.5 रुपये पासून पर युनिट चालू होते, आणि जसं जसं तुमचा वापर वाढतो तसे तसे ती अजून जास्त महाग होत जाते. ते बिल काढून जरा बघा, तुम्हाला समजेल. आणि युट्यूब वरती पण जरा सर्च करा की बिल कसं कॅल्क्युलेट करतात. ते हे मी जे सांगते ते तुम्हाला कळेल. आता मी नाही सांगत ते, कारण आपला धडा मग खूप लांब आहे. मग हे 210 रुपये आले. आता ह्याच्यामध्ये ना बाकी टॅक्स वगैरे, ट्रान्सपोर्ट चार्जेस, हे चार्जेस वगैरे ते सगळे पण ऍड होऊन मग आपलं बिल जे आहे ते प्रत्येक महिन्याचं जनरेट होतं. तर मग तुम्हाला हे माहिती पाहिजे की आपण जे बिल भरतोय, नॉर्मली दुकानामधून तुम्ही सामान घेता त्यावेळी बघता की नाही, डाळ कितीची आहे, तांदूळ कितीचे आहेत, साखर कितीचे आहेत, सगळं बघून घेता ना. तसं इलेक्ट्रिसिटीचं पण तुम्हाला माहिती पाहिजे की आपण नक्की किती वापरले, कितीने त्याला गुणून त्यांनी बिल जनरेट केलंय, आणि आपण बाकीचे टॅक्सेस चार्जेस किती देतोय ते सगळं माहिती पाहिजे. तर ते जरा व्हिडिओ जरा चेक करून घ्या. ठीक आहे, तर हा एक पोर्शन झाला. आता त्याच्यानंतर ना मुलांनो, आज आता आपण काय करूयात, हे जे एवढे सगळे आपण फॉर्म्युलाज बघितलेले आहेत, ह्याच्यावरती ना आपण गणित पण सोडवणार आहोत. पण त्याच्यासाठी तुमच्या बुक मधला एक छोटासा जो आहे पार्ट बघूयात, आणि त्याच्यानंतर ना आपण काय करूयात, गणित सोडूयात ह्या फॉर्म्युलावरून. आज संपलं तर ठीक आहे, नाहीतरी काय हरकत नाही. ठीक आहे. आता ना मी तुम्हाला मुलांनो, हा जो हिटिंग इफेक्ट आपण बघतोय, इलेक्ट्रिसिटी गेल्यामुळे वस्तू जी आहे ती, कोणती पण जो कंडक्टर आहे तो काय होतो, तापतो. ठीक आहे. आता मग त्यालाच आपण वापरतोय, त्याच कन्सेप्टला आपण वापरतोय. आणि जसं मी तुम्हाला म्हंटल, आपल्याकडे इलेक्ट्रिक शेगडी असते, माहितीये ना का, गावी मी काही जणांकडे बघितले, ती इलेक्ट्रिक वाली शेगडी असते. तुम्ही ते, आणि ती तर ओपनच दिसते बघा, ती कॉईल अशी गरम होताना बघितली पण असेल. तर ती कॉईल गरम झाल्यावरती आपण त्याच्यावरती जेवण बनवतो. आपला इलेक्ट्रिक बल्ब गेल्यावर बघा त्याच्यामधली ती वायर तुटते. जरा माहिती करा बर, कोणती वायर आहे ती, कशापासून बनलेली वायर आहे ती, आणि काय होतं मग, ती वायर जी तुटली की मग सर्किटच ब्रेक झालं ना, तर करंट मग बंद होतो. पण ज्यावेळी ती वायर बरोबर असते आणि बल्ब चांगला चालतोय, त्यावेळी काय होतं, ती वायर तापते. ती वायर तापल्यामुळेच ती वायर अशा पदार्थाची बनलेली असते की जो पदार्थ चमकायला लागतो, गरम झाल्यावर तो चमकायला लागतो. ठीक आहे. तर मग आता आपण इलेक्ट्रिक बल्बचं काम काय आहे ते आपल्याला आहे. ठीक आहे. तर ते आपण बघणार आहोत. तर मी आता तुम्हाला एक छोटासा व्हिडिओ दाखवते, तो बघा. तुम्हाला अजून काय काय दिले माहिती, इलेक्ट्रिक बल्बचं तर काम आहेच, ते तर डायग्राम आकृती वगैरे काढून दिले हा मुलांनो. कुकर मध्ये जी कॉईल वगैरे असते, त्यामुळे मी तुम्हाला दाखवते. हे बघा, हे पुस्तकामध्ये तुम्हाला दिले ना, हे दिसते, कॉईल ऑफ कुकर, कॉईल ऑफ हीटर. घरामध्ये हीटर पण असतो ना गरम ठेवण्यासाठी, आणि ही वाला तर तुम्ही बघितलंच असेल तुमच्या घरी किंवा शेजारी वगैरे ज्यांच्याकडे आहे. तर ह्या ज्या कॉईल तुम्ही बघताय, मी मगाशी सांगितलेलं वायरच असते, पण ती खूप जास्त गुंडाळलेली असते. त्याच्यामुळे काय होतं, कमी एरियामध्ये खूप जास्त वायर आहे,
मग ती खूप गरम होते अशी. ठीक आहे. पण ही वायर माहिती मुलांना अशा मटेरियलने बनलेली असते ना, म्हणजे खूप तापली तरी वितळणार नाही. ती तेवढं तापणं ते सहन करू शकेल. जसं इथे दिसते तुम्हाला, तर ते अलॉय असते. अलॉय म्हणजे माहितीये ना तुम्हाला, संमिश्र दोन धातूंना किंवा एक धातू मिक्स करून बनवतात. वितळवतात त्याला, मिक्स करतात आणि थंड करतात. तर निक्रोम काय आहे, एक रेजिस्टर म्हणून आपण वापरतोय ह्याला. आणि आपला जो बल्ब असतो त्याच्यामध्ये टंगस्टनची वायर असते आणि ह्या त्या वायर असतात. तर टंगस्टनचं काय होतं, ती एवढ्या बघा एवढ्या हाय टेम्परेचरला ती हीट होते ज्यावेळी त्याच्यामधून इलेक्ट्रिसिटी जाते आणि एमिट्स लाईट सोडायला, बाहेर फेकायला सुरुवात करते. द हॉट वायर ऑल्सो रेडिएट्स हीट. गरम पण होतो. आधी बघा गरम असला की चुकून हात लागला की डायरेक्ट चटका बसायचा. ठीक आहे. तर हे आपलं आहे बल्ब. तर ह्याच वर्किंग आता आपण बघणार आहोत. ठीक आहे. त्याच्यानंतर ना हा वाला जो पार्ट आहे, हा पण नंतर बघूया. हे डिफरंट टाइप्स ऑफ फ्यूजेस. फ्यूज काय असतं, फ्यूज पण आपलं ह्याच्यावरती काम करतोय, हिटिंग इफेक्ट वरतीच काम करतोय. पण चला आधी आपण काय बघूयात, हे बल्बचं जे आहे ते वर्किंग बघूयात. तर थांबा. चला एक व्हिडिओ बघूयात आपण. हेलो दोस्तों, दिख नहीं रहे? पर अब क्योंकि लाइट है तो हम एक दूसरे को साफ साफ देख सकते हैं। क्या कभी आपने सोचा है कि लाइट बल्ब की शुरुआत कैसे हुई? चलो मिलकर पता करते हैं। ज़ूम इन। बहुत पुरानी बात है, तब लाइट बल्ब का आविष्कार नहीं हुआ था। तब घरों में आमतौर पर मोमबत्ती का इस्तेमाल हुआ करता था। वैसे तो उनका इस्तेमाल आज भी होता है, पर हम तभी करते हैं जब ब्लैकआउट हो। पर मोमबत्तियां बहुत मैसी हो सकती हैं। हालांकि मोमबत्तियां देखने में सुंदर होती हैं, पर साथ ही खतरनाक भी हो सकती हैं। कुछ जलने की महक आ रही है। ओ, ये क्या हुआ? देखा मैं क्या कर रहा था? और इसलिए हमें शुक्रिया कहना चाहिए थॉमस एडिसन को लाइट बल्ब का आविष्कार करने के लिए, जिसने रोशन किया हमारी इस पूरी दुनिया को। मेरा मतलब है जिसकी मदद से हमारी दुनिया जगमगा रही है। सच में थॉमस एडिसन ने, जिन्होंने बल्ब का आविष्कार किया, उन्होंने 1000 से ज्यादा दूसरे आविष्कारों का भी विकास किया था। लाइट बल्ब के अलावा उनके कुछ प्रसिद्ध आविष्कारों में शामिल है वोटिंग मशीन, इलेक्ट्रिक बैटरी और मूवी कैमरा। थॉमस एडिसन पढ़ने में बहुत तेज नहीं थे। उन्हें स्कूल जाने में बिल्कुल मजा नहीं आता था, पर बावजूद इसके वो थे बहुत क्यूरियस और वो हमेशा अपनी मां की देख रेख में साइंस एक्सपेरिमेंट करने के लिए तैयार रहते थे। अपने इनक्विजिटिव स्वभाव की वजह से एडिसन हमारे घरों को रोशन कर सके। असल में इसका सिद्धांत बहुत आसान है। पहले तो इलेक्ट्रिसिटी फिलामेंट में बहती है और फिर जब फिलामेंट ठीक से गर्म हो जाता है तो चमकने लगता है वो, इसलिए रोशनी होती है। पर अपने आविष्कार को लोगों तक पहुंचाने में एडिसन के सामने एक बड़ी अड़चन थी। उन्हें इस बल्ब को काफी ज्यादा ब्राइट और लंबे समय तक जलाना था बिना ओवरहीटिंग के। अपने लाइट बल्ब के लिए सही मैच ढूंढने के लिए एडिसन ने कई तरह के फिलामेंट्स के साथ प्रयोग किए। उन्होंने कॉपर, प्लैटिनम के अलावा आखिर में मेटल के बने फिलामेंट्स भी आजमाए।
कई ऑप्शंस आजमाने के बाद आखिरकार बात बन ही गई और एडिसन अपनी ओरिजिनल चॉइस पर वापस लौट आए। सबके बीच कार्बन फिलामेंट को कामयाबी हासिल हुई। ये पर इससे पहले कि वो अपने आविष्कार को सबके सामने लाएं, एडिसन को अपने आविष्कार को जांचकर देखना था कि क्या वो देर तक जलता है। 22 अक्टूबर 1879 के दिन थॉमस एडिसन ने पहला सक्सेसफुल टेस्ट किया लाइट बल्ब पर और फिलामेंट 13.5 घंटे तक पूरी तेजी और रोशनी से जगमगाया और इस तरह से लाइट बल्ब का एक शानदार आविष्कार देखने को मिला। लेकिन दोस्तों, बात पूरी नहीं हुई। मुझे आपको कुछ और मजेदार बातें बतानी है। वो क्या है? ट्रिविया टाइम। एडिसन के बल्ब से पहले 23 लाइट बल्ब्स का आविष्कार हो चुका था। 1809 में सर हम्फ्री डेवी ने पहले इलेक्ट्रिक आर्क बल्ब का आविष्कार किया था और वॉरेन डेला रू ने 1820 में पहली इनकैंडेसेंट लाइट डिजाइन की थी। करीब आधी सदी एक्सपेरिमेंट करने के बाद सर जोसेफ विल्सन स्वान ने लाइट बल्ब बनाया था, लेकिन वो इंडस्ट्रियल नेचर का था, जिसे वेस्टमिंस्टर शहर में सवॉय थिएटर को रोशन करने के लिए इस्तेमाल किया गया। ये दुनिया की ऐसी पहली आम इमारत थी जिसे बिजली से पूरी तरह जगमगाया गया था। एडिसन ने 4700 अलग अलग मटेरियल आजमाए थे परफेक्ट फिलामेंट ढूंढने के लिए, जिनमें दाढ़ी का बाल भी शामिल था। पिछले कई साल में लाइट बल्ब प्रोडक्शन विकसित हुआ है, जिसमें लेटेस्ट हैं मिलेनियल एलईडीज। तो अगली बार जब आप घर में लाइट का स्विच ऑन करें तो आप उसके आविष्कार को जानते होंगे। तो अब मैं चलता हूं बच्चों। चलो, इंटरेस्टिंग होतंय ना? आणखीच असे काय काय छान छान व्हिडिओज तुम्हाला वेळ असेल त्यावेळी ना बघू शकता, इकडचे तिकडचे रील्स बघत बसण्यापेक्षा। नॉलेज पण वाढेल, एंटरटेनमेंट पण होईल। आणि आता आपण काय स्टुडंट्स आहोत, आपले अभ्यासाचे दिवस आहेत। आता आपण जेवढं चांगला अभ्यास करू, कन्सेप्ट एवढ्या चांगल्या समजून घेऊ, तेवढं चांगलं करिअर आपण बनवू शकेल। आणि आता अभ्यास केला की पुढे जी लाईफ आहे ती चांगली वेल सेटल्ड असेल, है ना? तर आता क्लासची आपली वेळ कंप्लीट होत आली आहे। मी होमवर्क सांगते तुम्हाला। आता होमवर्क काय करायचंय बघा, टेक्स्टबुक ओपन करा तुम्ही। स्क्रीन शेअर करते मी। हे बघा, तर सगळ्यात आधी तर हे वाचून काढा जरा, एनर्जी ट्रान्सफर इन अँड इलेक्ट्रिक सर्किट हा वाला टॉपिक जरा वाचून काढा आणि हे सगळी सूत्र पाठ करायचे, सगळीच्या सगळी ही आपण ऑलरेडी आता बघितलेली आहे। ठीक आहे, आपण युनिट ऑफ इलेक्ट्रिकल पॉवर, पॉवरचं युनिट वॉट आहे। ठीक आहे, हे गेल्या वर्षी पण होतं आपल्याला, नवीन असं काही नाही दिलेलं आहे। परत हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट हा वन वाचायचा आहे, पण ह्याच्यामधून काही गोष्टी आता तुम्हाला बाहेर पण करायच्या आहेत मुलांना, जसं की टॉपिकचं नाव लिहा, वर्किंग ऑफ अन इलेक्ट्रिक बल्ब। इथे आकृती काढा आणि इलेक्ट्रिक बल्ब बद्दल जे आहे ते इथे तुम्हाला थोडीशी माहिती पण लिहायची। बघा, tungsten wire is used in electric bulb because of the current. This wire gets heated and emits light. The hot wire also radiates heats to a certain extent. ठीक आहे, हे पाठ करायचे तुम्हाला, ह्याची आकृती काढायची। आकृती 2 मार्काला येऊ शकते। ठीक आहे, हे बघा, हा मी आता मगाशी जे सांगितलेले ते इथे दिलेले, युनिट ऑफ इलेक्ट्रिक पॉवर इज व्हेरी स्मॉल, हेन्स 1000 वॉट और 1 किलोवॉट इज यूज्ड unit to measure electric power. In practice, if 1 kilowatt power is used in 1 hour, it will mean 1 kilowatt is into 1 hour is electrical energy. तेच मी म्हटलं, इलेक्ट्रिकल एनर्जीचं हे कमर्शियल युनिट आहे। ठीक आहे, 1 किलोवॉट आवर म्हणजेच काय असतं, आपलं 1 युनिट असतं आणि 1 किलोवॉट हे ऍक्च्युअल मध्ये एवढं जूल असतं। कसं काय, किलोवॉट म्हणजे 1000 आणि 1 आवर एका तासामध्ये 3600 सेकंड असतात। मग ह्याला मल्टिप्लाय केलं की तुमच्याकडे हे आन्सर येईल। तो 1 किलोवॉट आवर इज इक्वल टू 3.6 into 10⁶ जूल। हे एक्झाम मध्ये विचारतात, हा 1 मार्काला का होईना, हे डेफिनेटली विचारू शकतात। ठीक आहे,
तर हे पण एक करायचंय तुम्हाला, हे कॉपी करायचंय बुकमध्ये व्यवस्थित. त्याच्यानंतर ना हा वाला पोर्शन पण वाचून काढा जरा. ह्या वाल्या पोर्शन वरती मी तुम्हाला नेक्स्ट क्लासमध्ये क्वेश्चन्स विचारेल की काय दिलेलं आहे याच्यामध्ये नक्की. ह्याच्यावरती मी पुढे एक्सप्लेन करणारच आहे, पण तुम्ही स्वतःहून आधी वाचून यायचं. ठीक आहे, तर हाच आहे तुमचा होमवर्क, एवढंच आहे आज. नेक्स्ट क्लासमध्ये आपण हा वाला पोर्शन बघूया आणि गणित सोडवूया जरा. हे दिसतात एक्झाम्पल्स, हे एक्झॅक्टली सेम गणितच आपण सोडवू असं नाही, कदाचित मी ह्याच्यामधल्याच व्हॅल्यूज चेंज करून ती सेम गणित, म्हणजे तुम्हाला पद्धत तीच एक्सप्लेन करेल पण व्हॅल्यू वेगळ्या घेईल, कारण ही गणित तुम्ही स्वतःहून पण सोडवावी असं मला वाटतं. ठीक आहे, चला तर मग आजचा क्लास आपण इथे थांबूयात. होमवर्क पक्का करा. ठीक आहे, चला बाय मुलांना.